जय शिवराय भावांनो. स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या युट्यूबच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज तारीख 5 जानेवारी. आता जवळपास रात्रीचे वाजलेत अडीच. अडीच वाजले म्हणजे आता तुम्ही म्हणशान एवढा रात्री 2:30 वाजता व्हिडिओ कसा काय चालू झाला. तर व्हिडिओ चालू करणार होतो कालच 4 तारखेला. संध्याकाळी चालू केलं होतं काल. बुकिंग काय एवढ्या वाजल्या नाही. होत्या बुकिंग पण रेट वगैरे काय व्यवस्थित नव्हते लोकलला. नंतर एक आकुर्डीवरून रिझर्वेशन भेटली होती आपल्याला पुणे एअरपोर्टची. 761 रुपयांनी बुकिंग होती. ही बुकिंग बघा. आणि ही एअरपोर्टला ड्रॉप करता करताच काय कसं काय समजलं नाही. पण ऑपॉर्च्युनिटी सेक्शन आपण ओपन ठेवला होता आणि अचानक डिस्प्लेला बुकिंग दिसली. 2299 ही बुकिंग अशी दिसली. आणि ठीक आहे, सहज ओपन केलं, कन्फर्मवर क्लिक केलं तर झाली भाऊ कन्फर्म. आणि मग म्हणलं ठीक आहे, चला झालं आपलं काम झालं आता. त्याच्यामुळं पण डाऊट होता, म्हणलं कस काय अचानक लागली, काय काय कळालंच नाही बरं का, काय विषय नक्की. पण बुकिंग बसली. कारण अचानक डिस्प्लेला डायरेक्ट दिसते. आता चालू माझी बुकिंग चालू होती तरी पण दिसली आणि नोटिफिकेशन पण आली नव्हती. आता जशी आपल्याला रेग्युलर येते न्यू रिझर्व ऑपॉर्च्युनिटी, तशी काही नोटिफिकेशन नाही, काही नाही, काही नाही. डायरेक्ट बुकिंग पडली आपल्याला समोर, डायरेक्ट डिस्प्लेला दिसली. तर बरं ठीक आहे, चला जाऊ द्या. देवाच्या कृपेने आज बरेच दिवसातून मुंबईला चाललोय. त्याच्यामुळं एवढे दिवस व्हिडिओ पण नाही टाकल्या, बुकिंग नव्हत्या, बरेच विषय चालू होते. तर ठीक आहे, आज झालंय बा, उबेर बाबाने आपल्यावर कृपा केली. त्याच्यानंतर एअरपोर्टला होतो. एअरपोर्टला आज नेटवर्कचा इश्यू होता का काहीतरी. उबेरच्या ट्रिपा बरेच वाजत होते. 5G मोबाईल ज्यांचे होते त्यांना रेंज 4Gचीच होती आणि बुकिंगच बसत नव्हत्या. आणि त्यामुळं रॅपिडोचं प्रमाण वाढलं होतं बुकिंगचं. तर नाईलाजानी मग घेऊन आलो आपण मोशीची बुकिंग. रेट वगैरे चांगले दिले तरी पण 16 किलोमीटरला 472 रुपये. रॅपिडोचं रेट खरंच राव एअरपोर्टला एवढे खतरनाक वाढवलेत ना. नाही, त्याच्यासमोर उबेर आणि ओला पार फिकं पडायला लागलंय आता. ठीक आहे, असो, त्याला मार्केटमध्ये स्वतःला टिकवून ठेवायचंय. त्याच्यामुळे तो रेट देतोय चांगले. कारण जे पार्किंगचे 125 रुपये तो स्वतः खिशातून देतोय आपल्याला. त्याच्यामुळं ते रेट आपल्याला चांगले वाटतात. आणि कस्टमरला पण काय होते, रेग्युलर दाखवते. आता मला दाखवते आणि 597 दाखवली होती, त्याच्यात आपले 125 पार्किंगचे असतात. पण कस्टमर कलेक्शन 472च झालं. म्हणजे जेवढे आपल्याला होते ना 472 ते आपल्याला भेटलेच आहे. म्हणजे जसं काय पार्किंगचे पैसे वडगाव योगा, आता ही 26 किलोमीटरला 423 रुपये देते वडगाव बुद्रुक. तर मी जस काय जे पार्किंगचे पैसे जे आहे ना ते रॅपिडोच देते असं. ठीक आहे, त्याला मार्केटला टिकायचे चाललेत प्रयत्न त्याचे. मला पण फोन यायला लागलेत त्यांचे की प्रमोशन करा, प्रमोशन करा रॅपिडोचं. सांगा मला तुम्हाला काय वाटते, करू का नको करू प्रमोशन. कारण चांगली रक्कम द्यायला तयार आहे. कारण आधी सुरुवातीला 3-4 हजार फॉलोवर होते आपले इंस्टाग्रामला, युट्यूबला नाही. इंस्टाग्रामला 3-4 हजार फॉलोवर होते त्यावेळेसच ते चांगली, एक मिनिट, चांगली रक्कम त्यावेळेसच ते द्यायला तयार होते आपल्याला. आता आपले फॉलोवर जवळपास 11 हजाराच्या प्लस झालेत आता. त्याच्यामुळे ते अजून पैसे वाढवून द्यायला तयार होतील. पण ठीक आहे, तुम्हाला काय वाटतं सांगा. पैशासाठी मी प्रमोशन ते करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे. तर बघू आता. इथं मोशीला आपला जो झालाय CNG पंप नवीन, मोशीला नाही म्हणता यायचं, इंद्रायणी नगरकडे जो रोड जातोय ना तिथं झालाय. मला एक्झॅक्ट एरियाचं नाव नाही माहिती. ते जुडिओ आहे ना, जुडिओ इथं त्या पंपापाशी गॅस भरलाय. आता तिथंच गाडी साईडला लावली, जरा 1-2 तास झोप काढावं म्हटलं. मी कसं पहाटेच्या टायमाला गाडी चालवताना डुकला वगैरे लागत नाही ना. तर चालेल, करतो मग अपडेट पुढली तुम्हाला जशी काय होतंय आज कसं काय. आता वाजलेत सकाळचे 5:45. उबरचे कस्टमर गांजा फुकून बुकिंग करतात का काय कळत नाही राव. सकाळची जी बुकिंग होती ना आपली, कॅन्सल केली राव कस्टमरनी. काय विषय झालाय, आता हा डॅश कॅमचा व्हिडिओ बघा तुम्ही. हे
त्याच्यात तुम्हाला कळन नक्की काय विषय झाले. हॅलो, हा सर, आपली मुंबई एअरपोर्टची बुकिंग आहे ना? मुंबई एअरपोर्टची बुकिंग आहे ना आपली? हां, हॅलो, किती वाजताची आहे सर? 5:30ची. आता दाखवत नाही. काय काय मला तर दाखवत नाही म्हणलं. तुम्हाला नाही दाखवत? हा, मग बुक कोणी केली? माझ्याला सिस्टीमला नाही दाखवत. असं कसं? कुठं आहे लोकेशन? भोसरी मार्केट. हा, भोसरी मार्केटचं. कुठं? भोसरी मार्केट. माझा नंबर घेऊन फोन केला. काय काय तर व्हिडिओ बघितला मित्रांनो. भाऊला मी फोन केला. भाऊ म्हणतो, तर म्हणलं मुंबई एअरपोर्टची बुकिंग आहे ना? तो म्हणतो किती वाजताची? म्हटलं 5:30ची. मला तर काही सिस्टमला दाखवत नाही. अरे तुला नाही सिस्टमला दाखवत तर काय मग मी बुकिंग केली का? अरे गाईबाने काय एवढे चुत्यान भंगार भंगार कस्टमर आहे ना त्या उबऱ्याची आई गेले. काय पार डोका हालत बरं असं मग तोंडात शिवाय येतात राव. अख्खा मूडचा पार आहे ना, अख्खा मूड घालावला राव. रात्री चांगल्या बुकिंग भेटल्या असत्या सकाळच्या, नाही तर पुणे एअरपोर्टच्या रिझर्वेशन मारल्या असत्या. एवढं भारी धंदा झाला असता. 7 आणि 5 1200 रुपये 2 बुकिंगमध्ये झाली होती राव रात्री. ही जर नसती जग मारून भेटली ती भेटली कशी सिस्टमने? अशी काय फ्रॉड बुकिंग होती त्याच्यामुळे भेटली का? काय काय विषय होता? काय तपासच लागणार? फार डोकं करून टाकले त्यांनी. अख्खा मूड घालवलाय राव. आता काय करावं काय नाही सुचत नाही. जग मारली मी ती बुकिंग घेतली असं वाटत आहे आता. तरी म्हणलं एवढं उपकार केले कस काय राव त्याने आपल्यावर, आणि आता काळात असे उपकार केलेत त्यांनी. काय राव, जाऊ दे आता, काही करूच शकत नाही आता. नो अदर ऑप्शन. तर आता बघू काय होते. आता अजून ट्राय करू, जर रिझर्वेशन भेटली तर ठीक, नाही तर मग लोकलला ट्राय करू. कारण आज एक बेनिफिट आहे आपल्याला लोकलला. म्हणजे विषय असा आहे, तुम्हाला आता सगळ्यांनाच आला असेल, ओलानी आज 5 तारखेला सकाळी 6 वाजेपासून तर उद्याची 6 तारखेचे सकाळी 6 वाजेपर्यंत 24 तासासाठी ओलाचा पास फ्री केलेला आहे. आणि त्याच्यात काहीतरी इन्सेंटिव्ह पण दिलेलं आहे. तर ट्राय करू आपण. जर रिझर्वेशन नाही भेटली तर तो पास तर आहेच फ्रीमध्ये, तर घेऊ त्याचा फायदा. कारण हे काही हे भिकारी कंपनी आहे, यांच्या कधी फायदा आपल्याला होणार आहे? जेवढं करता येईल तेवढं करून घेऊ. तसं काही नाही ते देणार, पण त्याच्यात काही ना काही आयडिया करणार ते आपले. थर्ड पार्टीन, फर्स्ट पार्टीन, सेकंड पार्टीच्या नावाखाली ते वसूल करून घेणार आहे. पण बघू काय होते, लोकल ट्राय करून बघू. तर सांगतो मग पुढं पुढं आता कसं होतंय. आता सुरुवात तर भंगार झालीच आहे. पुढचं चांगलं झालं तर चांगलंच आहे, नाही तर मग बघू. सांगतो मग काय होतंय. तर भावांनो, आपण आलोय आता आपल्या रोजच्या पार्किंगला. झाले असं मूड तर खराबच झाला होता बुकिंग कॅन्सल झाल्यामुळं. त्यानंतर उबेरच्या पण बऱ्याच बघितल्या बुकिंग वाजत होत्या, पण एवढा भंगार रेट चालू. जवळपास 29 किलोमीटरला 340 रुपये, 380 रुपये. काय रेट व लावलाय राव अक्षरशः. आणि ते ओलाचं तो सगळ्यात भंगार भाऊ. अक्षरशः मी जिंदगीत आतापर्यंत रेट बघितलं ना एवढा बेकार रेट. 59 रुपये रेट 4.5 किलोमीटरला. स्क्रीनशॉट मारता नाही आला मला. वाल्याने आयडिया दिली, म्हणते फ्री आहे रिचार्ज. पण आपण जर समजा आपला कोणता रिचार्ज ॲक्टिव्हच नसेल
तर ते आपलं रेग्युलर जसे पट्टी येते का पहिली 4 सेकंदाची, त्यानंतर ॲक्सेप्ट करा येतं, तसं येतं आहे. बुकिंग त्याच्यामुळं काय लागत नाही. ती पटकन बुकिंग गायब झाली. मग ₹59 बुकिंग पण गायब झाली. त्याच्यामुळे मला स्क्रीनशॉट तुम्हाला प्रूफ दाखवायला भेटला नाही. मी आत्तापर्यंतचा सगळ्यात थर्ड क्लास आणि सगळ्यात कमी रेटमध्ये मला आजपर्यंत बुकिंग दिसली भाऊ ही ओलाची. उबेरची 90-99 दिसली, त्याच्या खाली नाही कधी दिसली. रॅपिडोची पण 90 दिसलेली आहे. पण ओलाची सगळ्यात थर्ड क्लास पार एकदम एवढा डाऊन नाही, ₹59 नाही. काय विचाराने राव, ₹59  1 किलो CNG सुद्धा येत नाही राव. काय विचार करतात कंपन्या काही कळत नाही. तर जाऊ द्या, त्याच्यामुळे मूड तर खराबच झाला होता. आणि 2 दिवसापासून 2 ते 3 दिवस झाले जरा काय झाले, तब्येत बरीच नाही, व्यवस्थित वाटत नाही, असं एक थकवा आल्यावानी, अंग गळाल्यावानी होते. त्याच्यामुळं आत्ता पण थोडं नाक वगैरे घसा वगैरे जाम झाला आहे. आत्ता पण जरा थोडं विकनेस आल्यावानी वाटतंय. त्याच्यामुळं मग म्हटलं चला आज नकोच बुकिंग माराय. हाही सकाळी कसं भोसरीच्या जवळच होतं, मग त्याच्यामुळे म्हटलं चला आता रूमवर जाऊन जरा नाश्ता करू, रूमवर जाऊन झोपू निवांत आणि रोजच्याप्रमाणे आपलं उद्याचं चालू करू. मला वाटत नाही माझ्याच्याने दिवसा काम होईल, कारण आपण नाईट रायडर आहे. आपण नाईटलाच काम करू शकतो, दिवसा नाही करू शकत. तर ठीक आहे, धन्यवाद. इथून मागं जसा सपोर्ट केला तसं सपोर्ट करत राहा. आपल्या यूट्यूबच्या व्हिडिओला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा चॅनलला, व्हिडिओला लाईक करा आणि महत्त्वाचं इंस्टाग्रामला फॉलो नक्की करा, कारण इंस्टाग्रामला आपले फॉलोवर भरपूर वाढायला लागलेत. 11,000 फॉलोवर झालेत आता आणि हळूहळू वाढतच चाललेत. कारण एक व्हिडिओ टाकली होती, त्या व्हिडिओला जवळपास 16 ते 17 मिलियन व्ह्यू गेल्यात आणि त्यातूनच बरेच फॉलोअर्स वाढलेत. त्याच्यामुळे इंस्टाग्रामला पण मला तुम्ही फॉलो करा, तिथं तुम्हाला अपडेट भेटत जातील. तर चालेल, ठीक आहे, धन्यवाद. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.